लोकसभेत स्वतःहून पराभूत झालो असा आपल्यावर आरोप करण्यात आलाय, म्हणून आपल्याला मंत्रिपद दिलं नसल्याची माहिती देण्यात आली। असा मोठा गौप्यस्फोट सुधीर मुनगंटीवार यांनी केला। झी 24 तासच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मुनगंटीवारांनी हा गौप्यस्फोट केला। तसंच स्वतःहून कोण पराभूत होणार असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। लोकसभेत एकटाच पराभूत झालं असतं तर हा आरोप सिद्ध झाला असता, मात्र लोकसभेत अनेक उमेदवार पराभूत झाल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी म्हटलंय। पण मग भाऊ एवढी सगळे काम केले, एवढे सगळे निर्णय घेतले, मग का तुम्हाला वाटतं की मंत्रिपद दिलं गेलं नसेल? याचं उत्तर मी कसं देणार? बघायला नाही, तुमचं काहीतरी रिडिंग असेल। नाही, माझं रिडिंग, मागा जी काही माहिती देण्यात आली की लोकसभेत मी स्वतःहून पराभूत झालो असा माझ्यावर आरोप आहे। ठीक आहे, पण असं आहे का काही? कारण मला लोकसभेत स्वतःहून पराभूत कोणी होईल का? मग लोकसभा लढवायची नव्हती हे मी जाहीरपणे सांगितलं। एक्झॅक्टली, मी त्याच्याकडे पराभूत व्हायचं एकच होईल। भाऊ मला आठवतंय ज्या दिवशी तुमचं तिकीट डिक्लेअर झालं त्या दिवशी तुमच्यासोबत आपण एक छोटासा फोनवरती मुलाखत केली होती। तेव्हा तुम्ही मला म्हटलं होतं की इच्छा तर मला महाराष्ट्रात काम करायचं आहे, पण पक्षाने ठरवलंय म्हणून मी ही निवडणूक। पण मग तुम्ही अनिच्छेने ती निवडणूक लढवत होतात म्हणून असा कदाचित तुमच्यावरती ठपका बसला असेल। एकटाच पडलो असतो तर हा आरोप सिद्ध झाला असता। महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी उमेदवार पराभूत झाले तेव्हा वातावरण असतं, असं होतं। संविधानाच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे नरेटिव्ह सेट केलं गेलं त्यामध्ये आम्ही पराभूत झालो। दरम्यान मुनगंटीवारांच्या गौप्यस्फोटावर राजकीय नेत्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्या, पाहूयात। इच्छा नसतानाही त्यांना दिल्लीला पाठवण्याचा प्रयत्न केला गेला असं दिसतंय, आणि त्याच्यामुळे त्यांना दिल्लीला जायची इच्छा नसेल म्हणून ते पराभूत झाले असतील। पण पराभूत झाले म्हणजे स्वतःहून पराभूत कोणी होत नसतं, त्यांची तेवढी लोकप्रियता नव्हती। त्यांच्याच पक्षात अंतर्गत अनेक त्या ठिकाणी वेगवेगळे वादविवाद होते। मागच्या वेळेस त्यांनी हंसराज अहिरांना पाडला असा आरोप होता, आता हंसराज अहिरांनी त्यांना पाडला असा आरोप आहे। म्हणून उगाच मी पराभूत झालो म्हणून याला अर्थ नाही। मला असं वाटतं जैसी करणी वैसी भरणी। नितीन गडकरींना बाजूला ठेवलेलं जे आहे ते कधी कोणी अधोरेखित करतं तर गडकरी साहेबच आमचे नेते आहेत, फडणवीस नाही असाही इशारा कोणी लोक करतात। तर आता या ठिकाणी सुधीर भाऊंनी जे मनातली जी खदखद जी आहे, त्यांना अनेक दिवसांपासून जी होणारी मळमळ आहे ती आता त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि भाजपची एकंदरीत जी परिस्थिती आहे की सगळं अलबेल नसून हे वरून सगळा केलेला मुलाम आहे हे या निमित्ताने स्पष्ट होतं। त्याच्याबद्दल आता त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, कारण सुधीर मुनगंटीवार आमचे मित्र आहेत, ते चंद्रपूरमध्ये लोकसभेला उभे होते, त्या ठिकाणी ते निवडणुकीमध्ये हरले, नंतर विधानसभेमध्ये ते आता निवडून आलेले आहे। पण आता त्यांना मंत्री करायला हवं होतं, पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्याकडे अनेक लोकांची मागणी आहे। आमची मागणी मंत्रिपदाची, आमची मागणी पूर्ण होत नाही आहे।